नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा। नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेल्या इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी पोलीस हवालदार प्रकाश बोडके यांना मिळालेल्या बातमीनुसार तडीपार इसम नामे अल्ताफ अलीम सय्यद हा बडदे नगर पाटील नगर रोडवर खोडेमळा येथील सूरज हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभा असल्याचं दिसून आल्याने त्यास पोलीस स्टाफने ओळखले। सदर बातमीबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा क्रमांक 2 यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून 2 वर्षांकरिता हद्दपार केलेला इसम नामे अल्ताफ अलीम सय्यद हा बडदे नगर ते पाटील नगर रोडवरील खोडेमळा येथील सूरज हॉटेल समोर रस्त्याच्या कडेला उभा असल्याने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास ताब्यात घेऊन विचारपूस करतात आणि त्याचं नाव अल्ताफ अलीम सय्यद वय वर्ष 25 राहणार पाटील नगर सिडको नाशिक असे सांगितले। त्यास अंबड पोलीस ठाणे येथे हजर करून सदर आरोपी याच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार किरण अहिरराव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहाग क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, किरण अहिरराव, वाल्मिक चव्हाण अशांनी केली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।